भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी देशाचा पोशिंदा म्हणून एक विशेष ओळख असली तरी मात्र सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. सरकार एकीकडे शेतात सोलर पंप लावण्याचे सांगते, परंतु शेतात सोलर पंपाचे पाणीच बरोबर येत नाही. सोलर कंपनीकडे तक्रार केल्यास शेतकऱ्यांना त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. शेतातील सोलर पंप शोपीस ठरीत आहे असे म्हणावे लागेल. तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील एका शेतकऱ्याने चक्क यांचाच व्हिडिओ बनवला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कृषीपंप धारकांना 8 तास विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी आपल्या शेतात पीक कसे पिकवावे अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी महेंद्र भांडारकर यांनी या विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी. माझे नाव संतोष सदाशिव भांडारकर, राहणार नवेझरी, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून मी एक अल्पभूधारक छोटासा शेतकरी आहे. मी माझ्या शेतामध्ये बोरवेल करिता सोलर पंप गव्हर्नमेंटकडून मागितला, पण सोलर पंपाची परिस्थिती अशी आहे की सोलर पंप बरोबर पाणीच उचलत नाही, पाणीच मारत नाही. त्या कारणाने एक साधारण धान पिकवणारा शेतकरी काय करू शकतो. आणि सोलर पंपाची परिस्थिती अशी आहे की ठेकेदार सोलर लावून दिला की त्याला कमी जास्त झालं तर नाही कॉल सेंटरवाले फोन उचलत आणि ठेकेदार फोन उचलत, तर समोरच्या शेतकऱ्यांनी काय करावे. त्याच्यावर आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तुम्ही पाहू शकता ही सोलर पंपाची झाड आहे, त्याच्यामध्ये काय शेतकरी काय पिकवू शकतो. ही शेतकऱ्याकरता गव्हर्नमेंटची अत्यंत फसवणुकीची पद्धत आहे. गव्हर्नमेंटने वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्याला च्या मस्तकी सोलर पंप लावले आहे, पण त्याच्याही सर्व्हिस सेंटर बरोबर नाही किंवा काम करणारे बरोबर नाही, तर शेतकऱ्यांना काय, अशी शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. मी महेंद्र महादेव भांडारकर, धान उत्पादक शेतकरी आणि प्रहारचा जिल्हाध्यक्ष. ह्या सरकारने शेतकऱ्याला बर्बाद करण्याचा एक षडयंत्र रचलेला आहे. कारण कृषी पंपाचे कनेक्शन देणे बंद केलेले आहे, सोलरची अट राहून त्याच्या मानगुटीवर वार केलेला आहे आणि आत्ता कहरच झाला आहे की 8 तास विद्युत देऊन धान उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्याकडे प्रवृत्त करण्याचं काम हे BJP सरकार करीत आहे. यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो. मी आता शेतकऱ्यांना आवाहन करतो की गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी जागे व्हा, नाहीतर तुमचे मुलं बाळं हे दारिद्र्याच्या खाईत ढकलले जातील. कारण सरकार जे ध्येय धोरणं राबवत आहे त्याचा आपण कुठंतरी विरोध करायला हवे. आणि हे 8 तास विद्युत देऊन शेतकऱ्याला बर्बाद करण्याचा जो षडयंत्र लावलेला आहे आणि सोलरची अट जी लावलेली आहे, कारण सोलरची अट लावल्यामुळे सोलरच्या पंपाचे जी एजन्सी असते ती कुठेही फोन उचलत नाही. तांत्रिक बिघाड आले तर याच्यामध्ये मिस्त्री उपलब्ध होत नाही. त्यामुळे 8-8 दिवस, 10-10, 15-15, 1-1 महिने हे पंप बंद राहतात. म्हणून सोलरची अट रद्द करावी आणि 8 तासाची जी अट घातलेली आहे ती सुद्धा रद्द करावी. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये विद्युत तयार करून आपण परराज्यामध्ये जर विद्युत विकत असाल तर कदापि आम्ही सहन करणार नाही. कारण आमच्या हक्काच्या पाणी या विद्युत तयार करण्याकरता आपण वापरत आहात, शेतकऱ्याचा पाणी वापरत आहात करिता आपण गावागावात जाऊन ह्या पद्धतीनं जनजागृती करून प्रहार एक मोठा आंदोलन या शेतकऱ्याकरता करणार आहे. करिता या जिल्ह्यातील जनप्रतिनिधींनी कृपया हात जोडून विनंती आहे की आपण या मागणीकडे विशेष लक्ष देऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्याकरता काही ना काहीतरी आपण पदरात पाडाल अशी अपेक्षा करता. जर नाही आल्या तर शेतकरी आक्रोश करेल आणि आपल्या घरावर सुद्धा येऊन आंदोलन करेल अशी मी आज या ठिकाणून ताकीद देत आहे. आणि शेतकऱ्यांना आता तुम्ही जागे व्हा, नाहीतर तुमचे मुलंबाळं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.